रुपाली बारबंद, तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये। आज आपण सांडगेची भाजी बनवणार आहोत। झटपट होणारी रेसिपी आहे ही। त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी सांडगी घेतलेली आहे आणि 2 लहान साईजचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत। थोडा कांदा मी हा उभा पण कापून घेतलेला आहे आणि बारीकही कापून घेतलेला आहे। 4-5 हिरव्या मिरच्यांचे काप करून घेतलेले आहेत। कोथिंबीर बारीक कापून घेतलेला आहे आणि 4-5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि जिरे राई घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून। मीठ आपण चवीनुसार घालणार आहोत। पाव टेबलस्पून हळद घेतलेली आहे, अर्धा टेबलस्पून धने पावडर घेतलेली आहे आणि 4-5 लसूण पाकळ्या मी या ठेचून घेतलेल्या आहेत। तर आपण सुरुवात करूया। सांडगी जी आहे ती आपण भाजून घेणार आहोत। तवा मी तापत ठेवलेला आहे आणि त्यावर आपण ही सांडगी टाकून घेणार आहोत। यावर आपण तेल न टाकता भाजून घेतोय सांडगी आणि तिला हलका गोल्डन रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। सांडगी ही मी 4-5 मिनिटं भाजून घेतलेली आहे मीडियम फ्लेमवरती आणि आता आपण काढून घेणार आहोत। ही सांडगी ही मी भाजून घेतलेली आहे आणि त्याचे आपण छोटे छोटे पीस करून घेणार आहोत। आता खूप बारीक नाही करायचे आहेत आपल्याला। कढई मी तापत ठेवलेली आहे आणि त्यात आवश्यकतेनुसार तेल घालून देते मी। त्यात तेल हे तापलेले आहे आणि त्यात आपण कढीपत्त्याची पानं आणि जिरे राई घालून दिलेली आहे। लसूण घालून घेणार आहोत। मिरचीचे काप घालून देऊया आपण। कांदा घालून देऊया आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। 3-4 मिनिटं मी हा कांदा परतून घेतलेला आहे मीडियम टू लो फ्लेमवरती आणि त्यात हळद घातलेली आहे, धने पावडर घालून देऊया। 3-4 मिनिटं पुन्हा आपण हा मसाला परतून घेणार आहोत। मसाला हा छान परतून झालेला आहे आणि त्यात आपण आता आधी पाणी घालून देतोय। 1.5 ग्लास पाणी मी त्यात घातलेलं आहे आणि त्यात आपण मीठ घालून देणार आहोत चवीनुसार। सांडगीमध्येही मीठ आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं कमी मीठ घालायचं आहे आणि मसाल्याला या पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपण त्यात सांडगी घालून देणार आहोत। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे मी आणि पाण्याला छान उकळी येते। आता ही सांडगी आपण त्यात घालून देणार आहोत। सांडगीची कोरडी भाजी बनवते ही मी आणि सांडगी ही पाणी सगळं मसाल्याचं जे पाणी आहे ते सगळं ॲब्झॉर्ब करेल तोपर्यंत आपल्याला हे बॉईल होऊ द्यायचं आहे। जोपर्यंत हे पाणी आटत नाही तोपर्यंत त्यावर आपण हे झाकण ठेवून देणार आहोत आणि अधूनमधून आपल्याला परतून घ्यायचं आहे, नाहीतर भाजी खाली लागेल। 2-3 मिनिटांनी मी हे झाकण काढून घेते। आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून देऊया। हे आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। मीडियम टू लो फ्लेमवरती आपण ही भाजी शिजवून घेतोय। सांडगी ही छान शिजलेली आहे आणि आता आपण झाकण काढून घेणार आहोत। मस्त छान शिजलेली आहे सांडगी आणि आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि सांडगीची भाजी ही तयार आहे। सांडगीची भाजी ही तयार आहे आणि त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून देणार आहोत। सांडगीची भाजी ही रेडी आहे। जर तुम्हाला आजची ही रेसिपी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला खाली कमेंट्स बॉक्समध्ये पाठवू शकता। हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करू शकता तुमच्या फ्रेंड्स ग्रुपवर, व्हॉट्सॲप ग्रुप किंवा फेसबुक ग्रुपवर। आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेल आयकॉनही दिसेल, तेही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीजच्या अपडेट्स मिळतील। आठवड्यातून 2-3 व्हिडिओ हे मी अपलोड करत असते। सांडगी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी वेगळा केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे।
इन्ग्रेडियंट्सची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.